आपल्या सर्वांचं स्वागत आहे. हरे कृष्ण पंढरी या चॅनलद्वारे श्रीकृष्ण भक्तीचा प्रचार करण्यासाठी ही आम्ही एक तयारी किंवा प्रक्रिया करत आहोत. तर आपण एक कथा ऐकू म्हणजे आपल्याला विश्वास वाटेल की भगवंत आजही आपल्या भक्ताला दर्शन देण्यासाठी उपस्थित होतात. विद्यानगर मधील एक गाव, उत्कल प्रदेश म्हणजे आजचं ओरिसा, आणि त्या ओरिसा प्रांतामध्ये असलेलं हे विद्यानगर. आणि विद्यानगरमधून एक ब्राह्मण, वयोवृद्ध ब्राह्मण, तीर्थयात्रेसाठी वृंदावनला गेला. आणि वृंदावनात तीर्थयात्रा आणि भगवंतांच्या वेगवेगळ्या मंदिरामध्ये दर्शन करत असताना गोकुळ, वृंदावन, मथुरा, गोवर्धन अशी सर्व तीर्थस्थळांची दर्शनं करत असताना त्यांना एक युवकाची भेट झाली. आणि युवकाची ओळख झाल्यानंतर त्यांना कळालं हा आपल्याच गावचा हा युवक आहे. आणि त्या युवकानं देखील या ब्राह्मणाला इतकी मदत केली आपल्या यात्रेमध्ये. त्यांनी पाहिलं माझ्या वडिलाप्रमाणे हे ब्राह्मण आहेत, वृद्ध आहेत, आणि तेही तीर्थयात्रा करण्यासाठी आलेले आहेत, आणि योगायोगानं मी देखील आलेलो आहे. तर दोघांनी मिळून एक दुसऱ्याला मदत करावी, तीर्थयात्रेमध्ये भाग घेण्यासाठी आणि भगवंतांचं दर्शन घेण्यासाठी आपण दोघं सोबतच राहू. दोघं सोबत राहू लागले. हा वयोवृद्ध ब्राह्मणाची सेवा तो युवक करू लागला. आणि त्या युवकाची सेवा पाहून सरते शेवटी ज्यावेळी यात्री संपन्न करण्याची वेळ आली त्यावेळी ते एका गोपाळ मंदिरामध्ये पोचलेले होते, राधा गोपाळ मंदिरात. आणि त्या गोपाळ मंदिरात दर्शन घेत असतेवेळी त्या वृद्ध ब्राह्मणानं त्याला मनामध्ये काय विचार प्रकट झाले किंवा भगवंतांचीच इच्छा, त्यानं भगवंतांसमोर वचन दिलं, हे भगवंता, मी आज वचन देतो आपल्या समोर की माझी जी युवती आहे, माझी मुलगी, त्या युवतीचा किंवा माझ्या मुलगीचा विवाह मी या युवक ब्राह्मणासोबत करेन. कारण याची सेवा मला इतकी आवडली म्हणून मी काय करेन, माझ्या मुलीचा विवाह याच्यासोबत करण्याचं मी तुम्हाला वचन देतो. यात्रा संपन्न झाली. दोघेही आपल्या गावी म्हणजे विद्यानगर, उत्कल प्रांतात निघून गेले. आता गावात गेल्यानंतर ही बातमी त्या वृद्ध ब्राह्मणानं आपल्या घरच्या कुटुंबियांना दिली. आपला मुलगा, त्याची मुलगी, त्याची पत्नी आणि सर्वजण अगदी क्रोधावस्थेमध्ये त्या वृद्ध ब्राह्मणाला ओरडू लागले. म्हटले, कुणाला विचारून आपण हा निर्णय घेतलेला आहे? कुणाला न विचारता आपण इतका मोठा निर्णय घेतलाच कसा? ती मुलगी आणि आई म्हणू लागली, जर हा निर्णय आपण मागे घेतला नाही तर आम्ही दोघीही जाऊन आत्महत्या करू. आता ब्राह्मण अगदी संकटात सापडल्याप्रमाणे झालं. एक ठिकाणी भगवंताला दिलेलं वचन आणि एक ठिकाणी त्याची पत्नी आणि मुलगी, अशा कठीण परिस्थितीमध्ये द्वंद्वमध्ये तो सापडला. मग त्यानं विचार केला, तर करावं तरी काय? तर विचाराधीन असताना अगदी दुःखी होता. आणि त्याचा मुलगा म्हणाला, जर तुम्हाला खोटं बोलायचं नसेल तर म्हणा, माझ्या काहीही लक्षात नाही. दिवस निघून चाललेले होते. प्राय 1 महिना निघून गेला. आता तो युवक ब्राह्मण, त्याला विवाह करायची तर इच्छा नव्हती,
पण या ब्राह्मणानं, वयोवृद्ध ब्राह्मणानं भगवंतांसमोर दिलेलं वचन खोटं ठरू नये यासाठी तो स्वतः या वृद्ध ब्राह्मणाच्या घरी आला. आणि ब्राह्मणाच्या घरी येतोच तो काय, त्याचा मुलगा जोर जोरात भांडण करू लागला. म्हणू लागला, यात्रेच्या दरम्यान माझ्या वडिलांची संपत्ती असलेले पैसे सर्व काही धन तू काढून घेतलं आणि आता जबरदस्ती माझ्या वडिलांना तू फसवण्याचा प्रयत्न करत आहेस आणि जबरदस्ती माझ्या बहिणीबरोबर विवाह करण्याची तुझी इच्छा मी कधीही पुरी हो देणार नाही. आणि भांडण करून जबरदस्ती त्याला घरातून बाहेर काढून टाकलं. तो युवक अगदी दुःखी झाला. दुःखी होऊन गावच्या सरपंचांजवळ निर्णय घेण्यासाठी गेलेला असताना त्या वृद्ध ब्राह्मणाला देखील गावच्या सरपंचांसमोर दोघांनाही समोरासमोर करण्यात आलं. वृद्ध ब्राह्मण म्हणाला, माझ्या काहीही लक्षात नाही, कारण आता सत्यही बोलणं अवघड आणि खोटंही बोलणं अवघड अशी द्वंद्व परिस्थिती. आणि अशा परिस्थितीमध्ये त्यानं सांगितलं, माझ्या काहीही लक्षात नाही. आणि लगेच त्याचा मुलगा भांडण्यासाठी तयार झाला. मग त्या सरपंचांनी त्या ब्राह्मणाला विचारलं, युवकाला, की तुझ्या समोर जेव्हा या ब्राह्मणानं वचन घेतलं तिथं कुणी होतं का ती वचन ऐकण्यासाठी? आणि त्यावेळी तो युवक म्हणू लागला, फक्त वयोवृद्ध हे ब्राह्मण, मी आणि तिसरे व्यक्ती म्हणजे गोपालजी त्या ठिकाणी उपस्थित होते. तर म्हणजे गोपाळ तर साक्ष देण्यासाठी तयार होऊ शकत नाही. दुसरा व्यक्ती सांग, मनुष्य कुणी होतं का? म्हटले, मनुष्य तर कुणी नव्हतं त्या ठिकाणी. तर तो वृद्ध ब्राह्मणाचा जो मुलगा होता तो अगदी क्रोधावस्थेमध्ये येऊन त्याला वाटलं की मूर्ती, भगवंत म्हणजे कधी बोलत नाही. ते म्हटलं, जर तो गोपाळ जर साक्ष देण्यासाठी इथं आला आणि म्हणाला की हे वचन दिलेलं आहे तर मी माझ्या बहिणीचा विवाह तुझ्याशी आनंदानं करून देईन. आता हा युवक ब्राह्मण भगवंतांवर विश्वास ठेवून पुन्हा वृंदावनात गेला. वृंदावनात गेल्यानंतर त्या गोपाळजींच्या समोर अगदी आनंदानं नृत्य कीर्तन करत भगवंतांचं नामस्मरण करत पोचला आणि भगवंतांना विनवणी केली, भगवंता, मला धर्म संकटात टाकलेला आहे. माझी इच्छा नाहीये त्या युवतीशी किंवा त्याच्या मुलीशी विवाह करण्याची, पण त्या ब्राह्मणानं दिलेलं वचन खोटं ठरू नये यासाठीच मला भीती वाटते आणि आपण काहीतरी केलं पाहिजे. चला, आपण साक्ष द्या माझ्यासाठी. त्यावेळी भगवंतांनी धीर गंभीर या वाचा, गंभीर वाणीमध्ये भगवंत म्हणू लागले, अरे ब्राह्मणा, तू कधी ऐकलंय का विग्रह चालतात आणि तुझ्यासोबत येतील? कधी ऐकलंय का? आणि हा ब्राह्मण कृष्ण भक्त बड चतुर, हा ब्राह्मण अगदी चतुर होता. तर चालू का शकत नाही? आपण विग्रह असून बोलू शकताय तर चालू का शकत नाही? चला, माझ्यासोबत चला. भगवंतांनी देखील ठरवलं, अहम भक्त पराधीन, मी भक्तांच्या अधीन आहे. आणि अधीन असलेले भगवंत त्याच्याबरोबर जाण्यासाठी निघाले. वाटेमध्ये भगवंतांना दररोज भात नैवेद्य दाखवायचं ठरलं, पण अट अशी होती की त्या ब्राह्मणानं मागे वळून पाहायचं नाही. जर का मागे वळून पाहिलं तर भगवंत त्याच ठिकाणी थांबतील. तर त्या ब्राह्मणाने विचारलं, तुम्ही माझ्या मागे येताय, मला कसं कळणार? तर म्हटले, काही काळजी करू नको, माझ्या पायामध्ये जे नुपूर आहेत, पैजण आहेत, त्या पैजणांच्या घुंगरांचा आवाज तुझ्या कानावरती पडत राहील. आणि हे ऐकल्यानंतर आनंदाने दोघंही प्रवास प्रारंभ केला. विद्यानगरच्या वेशीवरती, म्हणजे अगदी गावाच्या वेशीवरती ज्यावेळी ते दोघंही पोहोचले त्यावेळी त्याचा आनंद मावेना झाला आणि त्यानं मागे वळून पाहतात तो काय, भगवंत त्याच ठिकाणी थांबले. आणि भगवंतांनी सांगितलं, आपल्या अटीनुसार आता मी पुढं येणार नाही, आता मी इथंच थांबलो आणि तू काय कर, जा
आणि सर्व गावातील सदस्यांना, सरपंचांना, त्या सर्वांना घेऊन ये. हा ब्राह्मण आनंदानं गेला गावात. गावातील सर्व सरपंच मंडळी, सदस्य, तो वृद्ध ब्राह्मण, त्याचा मुलगा, मुलगी, त्याची पत्नी, सर्वजण आले. पाहतात तो काय, साक्षात गोपाळ, वृंदावनातील साक्षात गोपाळ साक्ष देण्यासाठी उत्कल प्रदेशामध्ये विद्यानगरच्या गावात येऊन पोचलेले आहेत. आणि म्हणून त्या गोपाळाचं नाव झालं साक्षी गोपाळ. एका भक्ताची साक्ष देण्यासाठी ते गोपाळ वृंदावनातून विद्यानगरला आले आणि गोपाळानं साक्ष दिली की खरंच माझ्या समोरच या वृद्ध ब्राह्मणानं या युवकाला वचन दिलेलं होतं की त्याच्या मुलीचा विवाह तुझ्यासोबत करून देईन. हा युवक खोटं बोलत नाही. आणि आजही आपलं सौभाग्य आहे की जेही भक्त जगन्नाथपुरी रथयात्रेसाठी किंवा जगन्नाथांच्या दर्शनासाठी जातात त्यावेळी त्या साक्षी गोपाळांचं दर्शन आपल्याला होतं. त्यांचे पैजण, त्यांचं ते दिव्य रूप आजही, मूर्ती नाही तुम्ही साक्षात ब्रजेंद्र नंदन. भगवंता तुम्ही फक्त पाषाणाची मूर्ती नसून साक्षात नंद महाराजांचे पुत्र तुम्ही या ठिकाणी उपस्थित झालेले आहात. आणि आज अशी प्रथा आहे की जे भक्त जगन्नाथपुरीमध्ये जगन्नाथांचं दर्शन घेण्यासाठी जातात आजही साक्षी गोपाळ त्यांची साक्ष घेतात. तिथं वहीमध्ये लिहून ठेवलं जातं की अमुक आणि अमुक हे भक्त पंढरपूरहून किंवा मुंबईहून, पुण्याहून जगन्नाथांच्या दर्शनासाठी या तारखेला आलेले आहेत. तर अशी ही भगवंतांची अपरंपार लीला. आणि म्हणून सांगितलं जातं की भगवंतांची मूर्ती आणि भगवंतांमध्ये काहीही अंतर नाही. देव, या देवामध्ये आणि भगवंतांच्या त्या साक्षात भगवंतांमध्ये काहीच अंतर नाही. भेद नाही देवातया, गोविंद गोविंद मना लागली या छंद. फार फार धन्यवाद. हरे कृष्ण.